तर बघा गाजर आमचे असे किसून झालेले आहेत आणि हलवा बनवायसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी दाखवते. हे अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी, 1 किलो गाजर आहेत म्हणून. 1 वाटी साखर, हे थोडेसे काजू, थोडेसे बदाम घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेले आहेत, थोडासा मावा आणि 4 ते 5 वेलची मी कुटून घेतलेले आहेत आणि गोवर्धनचं तूप आहे. तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर आपण आता कुकरमध्ये बनवणार आहेत हलवा, म्हणून आपण थोडंसं तूप घालून घेणार आहेत ड्रायफ्रूट जे आहेत ते भाजायसाठी. 1 चम्मच असे तूप घालणार आहेत. तूप गरम झाल्यावर हे जे ड्रायफ्रूट आहेत हे टाकणार आहेत. बदाम टाकून घेणार आहेत. बदाम टाकून घेतलेले आहेत. आता हे काजू आहे ते पण टाकून घेणार आहेत. आता बघा थोडेसे लाल झालेले आहेत. काजू आणि बदाम थोडे लाल करून घ्यायचे तुपामध्ये. आता हे बदाम काजू लाल झालेले आहेत ना, हे आपण काढून घेऊया. हे जे पिस्ता आहे पण थोडं 2-3 मिनिट 1 मिनिट फक्त याला परतून घ्यायचं आहे, कारण हे लवकर होते म्हणून. हे लवकर फुलतात, जे पिस्ता आहे ना ते लवकर फुलतात. फक्त 1 सेकंद त्याला 1 मिनिटच फक्त परतून घ्यायचं आहे. आता त्याच ज्या तुपात आपण ड्रायफ्रूट जे आहेत ते तळून घेतलेत ना, त्यातच आपण हा गाजर जे किसलेला आहे ना ते टाकणार आहे. टाकून घेऊया हे सगळे गाजर. फास्ट गॅसवर थोडंसं तुपामध्ये असं परतून घेऊया. याला फास्ट गॅसवर चांगलं तुपामध्ये परतून घेऊया. तर ड्रायफ्रूट आहेत ना तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकतात, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते. पण हे 3 तर 1-2 मिनिटं आपण परतल्यावर याच्यात आपण जे अर्धा लिटर दूध आहे ते टाकणार आहेत. आणि साखर घेतलेली 1 वाटी ती, आणि जे ड्रायफ्रूट आपण भाजून ठेवले होते ते. आता जो मावा होता तो आपण टाकणार आहे. मावा टाकल्यावर जी वेलची कुटून ठेवली होती ती टाकणार आहे. मस्तपैकी असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता आपण याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहेत. बघू शकता, याला कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. मैत्रिणींनो रेडी आहे आता आपला गाजरचा असा हलवा. बघू शकता तुम्ही किती छान वाटतोय. तर आम्ही 4 शिट्ट्या काढल्यानंतर पण थोडं 10-15 मिनटं अजून त्याला शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये. बघा किती छान वाटतोय गाजरचा हलवा.